चला मग कशाची वेळ झालेली आहे? ठीक आहे, विचारायचं. ऐका लक्ष देऊन. असं काय आहे जे पाण्यात पडल्यानंतर सुद्धा भिजत नाही? सांगा, विचार करा. पान, नाही. राखोंडा, भिजत नाही. मासा, भिजत नाही. कागद, भिजत नाही. पाणी. नाही. असं काय आहे जे पाण्यात पडल्यावर सुद्धा भिजत नाही? साखर. साखर भिजते ना राजा. थोडा विचार करा जरा, डोकं लढवा. रेनकोट, नाही. नारळ, नाही. दगड, नाही. चमचा, नाही. बॉटल, नाही. करा विचार. जहाज, नाही. शाई, नाही. रेनकोट, नाही. करा विचार, डोकं लढवा. नाही. असं काय आहे जे पाण्यात पडल्यावर सुद्धा अजिबात भिजत नाही? करा विचार थोडंसं. आपण नदीकाठी गेल्याने पहा ना, पाहिल्याच्या नंतर भिजते का? मग काय असेल आता? एवढं तर सांगत आहे, एवढं सांगत आहे तुम्हाला. एक मी काय वाक्य बोलले ते तुम्ही लक्षात दिलं नाही. आपण नदीच्या काठी गेल्याने जर त्याला पाहिलं तर ते भिजते का? मग काय आहे ते ओळखा. चला या विचार करून. टोपलं, नाही. काही सांगू नका. हां, नाही. झाड, झाड घेऊन जातो का आपण नदीच्या काठी? गवत, नाही. जाल, नाही. सूर्यकिरण, नाही. हवा, नाही. माती, नाही. चिखल, नाही. चिखल, चिखल तर ओलाच होणार ना पाणी टाकल्याने. झऱ्या, नाही. दगड, नाही. हे ढकलू नका. कपडे, साबण, केस, नाही. वरून पडलेली थेंब. नाही. चला, येणार नाही तुम्हाला हे? चला चला पुढे जा. चला चला चला. नाही. सांगा. मासा, नाही. डबल सांगू नका. नाही. सावली. व्हेरी नाईस. सावली. तुम्हाला किती वेळा सांगितलं मी, नदीच्या काठी गेल्याच्या नंतर असं पहा, भिजते का? आपल्या स्वतःची सावलीच आहे ना, भिजते का कधी? मग श्रावणसाठी जोरदार टाळ्या. व्हेरी नाईस.